जय हिंद मित्रांनो, अभ्यास कसा करावा या पॉईंटवर आज आपण या व्हिडिओमार्फत बोलूया आणि समजून घेऊया। मित्रांनो, मला बरेच मेसेज येत असतात की सर आम्ही टेस्ट देतो आहे, आमचे स्कोर जो आहे तो वाढत नाही किंवा अभ्यास कसा करावा हे आम्हाला समजत नाही। आणि हे सत्य आहे, जर अभ्यास कसा करावा हे तुम्हाला समजलं नाही ना तर तुमचा स्कोर कधीच वाढणार नाही। ओके, एक चांगला स्कोर पाहिजे असेल आणि चांगली गुणवत्ता घेऊन आपण गुणवत्ता यादीत आले पाहिजे असं असेल तर आपल्याला चांगला अभ्यास करावा लागतो। अभ्यासाच्या ना काही स्टेप्स असतात, उठसूट कधीही काही करून जमत नाही। ओके, स्टेप बाय स्टेप अभ्यास केला तर चांगला स्कोर येतो आणि चांगल्या ठिकाणी आपल्या चांगल्या मार्काने निवड होते। तर अभ्यास कसा करावा ह्याच्यातला मधला पहिलं स्टेप आहे की पेपर ॲनालिसिस। पेपर ॲनालिसिस म्हणजे काय, तुम्ही ज्या घटकात फॉर्म भरणार आहेत, उदाहरणार्थ मुंबईमध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहेत तर तुम्ही काय केलं पाहिजे, मुंबईला गेल्या मागे 5 ते 7 वर्षात कसे प्रश्न विचारले होते हे एक बर्ड व्ह्यू ॲनालिसिस करायचं आहे। म्हणजे मॅथ्सचे किती प्रश्न आहेत, जी केचे किती प्रश्न आहेत आणि कशा स्वरूप आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे। ओके, म्हणजे हार्ड लेवलचे प्रश्न ते लोक विचारत आहेत का, ओके, की चालू घडामोडीचं स्वरूप काय, कारण चालू घडामोडी हा गेम चेंजर पॉईंट आहे। ओके, बाकी मॅथ्स, रिझनिंग आणि जी के हे काही प्रश्न हे जशाच्या तसे रिपीट होत असतात, ठीक आहे। परंतु जो करंट अफेअर्स आहे ना हा गेम चेंजर आहे। यावर्षी करंट अफेअर्स हा मुंबईला गेम चेंजर ठरलेला आहे। ज्यांनी करंट अफेअर्सवर चांगला अभ्यास केला होता त्याला चांगला स्कोर आलेला आहे आणि त्याची निवड झालेली आहे। ओके, तर असं तुम्ही एक 5 ते 7 वर्ष पेपर ॲनालिसिस करा, ज्या पण घटकात तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्या घटकाचं। ठीक, अभ्यास कसा करावा ह्यामधला दुसरा पॉईंट किंवा दुसरं स्टेप म्हणजे बुक लिस्ट। जर तुमच्याकडे योग्य बुक लिस्ट असेल तर तुम्ही चांगला अभ्यास आणि सुरळीत आणि व्यवस्थित अभ्यास करणार। ठीक आहे, मार्केटमध्ये बरेच बुक्स अवेलेबल झालेले आहेत। सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की माझं पुस्तक हे बेस्ट आहे। ओके, तर त्या भानगडीत पडू नका। सगळ्यांना जास्तीत जास्त लोक जी पुस्तकं वापरतात तीच पुस्तकं तुम्ही वापरा। ओके, आणि चांगलं स्कोर घ्या। बुक लिस्ट कोणती असली पाहिजे हे मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे, त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते तुम्ही जाऊन चेक करा। तिसरं आहे पोलीस भरतीचा जो अभ्यास आहे ना तो 80% संकल्पनात्मक आणि 20% आपल्याला पाठांतरात्मक करायचं आहे। उदाहरणार्थ तुम्ही काही गोष्टी अशा आहेत ज्या पाठांतर केल्याशिवाय जमत नाहीत। ओके, त्या गोष्टी तुम्ही पाठांतरच करा। ओके, विज्ञानातले भरपूर घटक असे आहेत जे समजतच नाहीत, मग ते तुम्ही पाठांतर करा। ओके, आणि बाकी इतर जे घटक आहेत ना ते जास्तीत जास्त तुम्ही संकल्पना समजून घेण्याकडे लक्ष द्या, कारण पाठांतर केलेल्या गोष्टी ह्या दीर्घकाळ नसतात, काही काळानंतर आपण ते विसरून जातो आणि समजलेल्या गोष्टी ह्या दीर्घकाळ असतात, आपल्याला व्यवस्थितरित्या त्या परीक्षेच्या वेळेस आठवतात। ओके, आणि समजलेलं असते की ही गोष्ट अशी कशी। ओके, ते समजलेलं असते आणि आपण योग्यरित्या व्यवस्थितरित्या ते पेपर सोडवत असतो। ओके, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त संकल्पना समजण्याकडे भर द्या। आता या संकल्पना समजायच्या कशा, तर तुम्ही ह्याच्यासाठी तुमच्या चांगल्या मित्रांची हेल्प घेऊ शकता ज्यांना एखाद्या गोष्टी माहिती आहेत। उदाहरणार्थ समजा तुमचे बरेच मित्र असे असू शकतात जे मॅथ्समध्ये चांगले आहेत, मग ते तुम्ही त्यांच्याकडून समजून घ्या। अन्यथा जर तुम्हाला कोणी मित्र मिळत नसेल, कोणता ग्रुप मिळत नसेल तर तुम्ही एखादा क्लास लावणं गरजेचं आहे। ओके, मॅथ्सची मारामारी बऱ्याच लोकांशी आहे, बरेच लोक मॅथ्समध्ये वीक असतात, तर मी असं प्रत्येकाला म्हणेन की जे खूपच वीक आहेत त्यांनी मॅथ्सचा एखादा क्लास करणं गरजेचं आहे। ओके, आणि जे ॲव्हरेज मुलं आहेत त्यांनी मित्रांसोबत राहून मॅथ्स सोडवणं गरजेचं आहे। जी केच्या बाबतीत पण तुम्ही जमलंच संकल्पना समजून घेण्यासाठी तर क्लास लावा, अन्यथा तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकांचा रेफरन्स घ्या आणि त्याच्यातून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा। पुन्हा सांगतो, समजलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात आणि ऐनवेळी आठवतात, आणि पाठांतर केलेल्या गोष्टी हा आपल्याला कन्फ्यूज करतो किंवा सिली मिस्टेक करून आपल्याला आपल्या मेरिटपासून बाहेर फेकत असतो। ओके, अभ्यास कसा करावा यामधलं चौथे स्टेप रिव्हिजन आणि प्रॅक्टिस। रिव्हिजन आणि प्रॅक्टिस म्हणजे संपूर्ण अभ्यास आपण काय करायचं आहे, सर्वात पहिलं आपण काय करायचं आहे, 4 ते 5 महिने आपण अभ्यास करायचे आहेत। ओके,
एक नियोजनबद्ध आपण जेव्हा अभ्यासाचं शेड्यूल आखतो त्यामध्ये एक 4 ते 5 महिने आपण अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास पहिलं संपून घेतल्याच्या नंतर आपण जास्तीत जास्त रिव्हिजन केली पाहिजे. ठीक आहे, जे जे काय आपण अभ्यास करू त्याची रिव्हिजन होणं गरजेचं आहे. त्याच्यावर जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न सोडवण्याचे गरजेचे आहेत, म्हणजे प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. आणि मॅथ्सची तुम्ही दररोज न चुकता प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण मॅथ्समध्ये काय असतं, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. आणि MCQमध्ये पण तेच आहे, तुम्ही MCQची प्रॅक्टिस करत चला. ओके, कारण तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढ्या गोष्टी तुमच्या नजरेखालून जाणार, तेवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील डोक्यात, आणि तेवढ्याच गोष्टी तुम्ही ॲक्टिवली पुढे त्याला अटेंड करू शकणार आहेत. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचं की कमी अभ्यास जास्त रिव्हिजन हा फंडा तुम्ही जास्तीत जास्त फॉलो करा. ओके, लिमिटेड अभ्यास करा, अभ्यास वास्ट करू नका आणि जास्तीत जास्त त्या अभ्यासाची रिव्हिजन करा. ओके, प्रश्नांचा सराव करा, अभ्यासांची रिव्हिजन करा. या प्रोसेसमधले 5वं स्टेप आहे टेस्ट सिरीज. ओके, टेस्ट सिरीज ही खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, परंतु टेस्ट सिरीज ही शेवटच्या काळात लावली पाहिजे, किंवा तुम्ही आता अभ्यास करताय तर अभ्यासामध्ये तुम्ही साप्ताहिक टेस्ट सिरीज लावा, किंवा मोफत मिळत असते, काही ठिकाणी तुम्हाला पैशाने विकत घ्यावे लागतात. ओके, आणि लक्षात घ्या की तुम्हाला काय करायचं आहे, आता अभ्यास करत असताना तुम्ही साप्ताहिक टेस्ट सोडवा, आणि जेव्हा तुम्ही शेवटचे जे 2 महिने राहिलेले असतात त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही दररोज एक टेस्ट सोडवली पाहिजे, एक पेपर सोडवला पाहिजे. ह्याच्याने तुम्हाला पेपर वेळेत सोडवण्याची एक हॅबिट होत असते, आणि त्याचबरोबर तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे ते तुम्हाला कळत असते. तुम्ही स्वतःला जज करू शकता की बाबा माझं काय घटक अभ्यास करायचे राहिलेले आहेत, कोणते घटक अभ्यास करायचे झालेले आहेत, कोणते घटक अभ्यास करायचे राहिलेले आहेत, हे सगळं आपल्याला टेस्ट सिरीजमधून कळत असते. ओके, म्हणून टेस्ट सिरीज हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, पण ही टेस्ट सिरीज तुम्ही शेवटच्या 2 महिन्यात लावायची आहे. ओके, आता तुम्ही साप्ताहिक एखादा अकॅडमीचा वगैरे पेपर सोडवला तर ते योग्य आहे. आणि अजून एक, टेस्ट सिरीज सोडवत असताना टेस्टला घेऊन जजमेंट करायचं नाही स्वतःला. म्हणजे उदाहरणार्थ एखादी सोपी टेस्ट आली तर तुम्हाला 100पैकी 99, 95, 90चे प्लस मार्क मिळतात, तर तुम्हाला असं वाटतं की माझा सगळा अभ्यास झालेला आहे आणि तुमची दिशाभूल होते. ओके, आणि दुसरं असते की बाबा खूप हार्ड पेपर काढला जातो, त्यामध्ये आपल्याला खूप कमी मार्क मिळतात आणि आपण डिमोटिवेट होतो. अरे बाबा, अशा पेपर जर मुंबईला आलं किंवा इतर ठिकाणी आलं तर मग मी कसं सॉल्व करेल, आणि तुम्ही डिमोटिवेट होतात. तर लक्षात घ्या, अकॅडमीच्या पेपरवरून स्वतःला जज करू नका. ओके, ती मार्क फक्त तुम्हाला हे करण्यासाठी असतात, स्वतःला बघण्यासाठी असतात, पारख करण्यासाठी असतात की अमुक टेस्टमध्ये मला किती येते आणि माझं किती अभ्यास झालेलं आहे. ओके, म्हणून ती अकॅडमीची टेस्ट सिरीज सोडवायची असते. ठीक आहे, अभ्यास कसा करावा ह्याच्यामधली 6वी स्टेप आहे ग्रुप डिस्कशन. लक्षात ठेवा, ग्रुप डिस्कशन पण खूप 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 महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही जास्त ग्रुप डिस्कशन करणार तेवढं तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतात. ठीक आहे, बऱ्याचदा असं होतं की आपण खूप रिव्हिजन केल्यानंतर पण काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत, किंवा आपण ग्रुप डिस्कशनमध्ये एखादा मुद्दा आपण जेव्हा डिस्कस करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीबद्दल अधिक माहिती मिळते, जास्त माहिती मिळते, आणि आपल्याकडे चांगला डेटा स्टोरेज होतो. ओके, आणि जर त्याच्यावर आपल्याला त्याच्या आधारावर किंवा त्याच्या आसपास जर प्रश्न आला तर आपल्याला तो टॅकल करता येतं, कारण आपण त्या ग्रुप डिस्कशनमध्ये तो चर्चा झालेला असतो. ओके, म्हणून 3 ते 5 लोकांचा एक तुमच्या मित्रांचा ग्रुप असला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे. ओके, तर अशा 6-7 स्टेप्समधून तुम्ही जर व्यवस्थितरित्या गेलात, एक नियोजनबद्ध तुम्ही हे स्टेप्स फॉलो केले, तर माझी 100% खात्री आहे की पेपर कसाही असो तुम्ही त्याला चांगला टॅकल करणार. कारण बरेचदा असं होतं की पेपर हार्ड आला ना तर माणूस गोंधळून जातो, आणि येणाऱ्या गोष्टी पण आपण म्हणजे हे करून येतो, आणि पेपर सोपा आला ना की आपण हडगडीत सिली मिस्टेक करून येतो. लक्षात घ्या, जर हे जे मी तुम्हाला स्टेप सांगितले हे तुम्ही जर व्यवस्थितरित्या फॉलो केले तर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला चांगले स्कोर येईल, आणि तुमची चांगल्या मार्क मिळून तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे. ओके.